विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पहिल्या प्रकरणाला सुरुवात करूया. आपलं प्रकरण पहिलं जे आहे ते 19व्या शतकातील प्रारंभीचे महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक व राजकीय जीवन अशा प्रकारचं साधारणतः 3 टप्प्यातलं कशा प्रकारचं सामाजिक जीवन होतं, आर्थिक जीवन होतं, राजकीय जीवन होतं, हे 3 टप्पे पाहायचे आहेत. आणि ह्या 3 टप्प्याच्या माध्यमातून आपल्याला एक लक्षात येईल की 19व्या शतकाच्या प्रारंभी कशा प्रकारे महाराष्ट्र होता हे लक्षात येईल. आणि म्हणूनच सुरुवातीला आपण 19व्या शतकाच्या राजकीय प्रारंभीचे जीवन म्हणजे सुरुवातीचं हे राजकीय जीवन कशा प्रकारचं होतं याच्याविषयी आपण इथं चर्चा करणार आहोत. वास्तविक पाहता 19वे शतक हे महाराष्ट्राच्या जीवनामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचं बदल घडवणारं हे एक शतक असं ठरलेलं आहे. या काळामध्ये केवळ राजकीय सत्तेत बदल झाला अशा प्रकारचं नाही, तर राजकीय सत्तेच्या अनुरोधानं त्याच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, धार्मिक अशा प्रकारच्या जीवनामध्ये सुद्धा बदल झालेला आपणास दिसून येईल. आणि म्हणूनच मराठ्यांच्या सत्तेचा किंवा स्वतंत्र सत्तेचा विनाश जो झाला तो सुद्धा याच काळाच्या दरम्यान झालेला आपणास दिसून येतो. आणि म्हणूनच ही या काळातली अतिशय प्रमुख अशा प्रकारची राजकीय घटना असल्याचं आपणास दिसून येतं. या मराठी सत्तेचा इसवी सन 1818 मध्ये शेवट झाला असला तरी ही जी शेवटाकडची जी काही अवस्था होती किंवा अस्ताकडे जाण्याची जी काही प्रक्रिया होती ती प्रक्रिया शिवोत्तर काळानंतर सुरू झालेली होती. म्हणजे छत्रपती शिवाजी राजांच्या काळानंतर, कारकिर्दीनंतर ही सुरुवात झालेली होती. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी सुद्धा त्या दरम्यानच्या काळामध्ये हे इंग्रजांचं वेगळेपण, इंग्रजांचा एक वेगळ्या प्रकारचा हेतू हे त्यांनी ते सगळं ओळखलेला होता. आणि म्हणूनच त्यांना खंबीरपणे त्यांनी विरोध सुद्धा केलेला आपणास दिसून येतो. आणि म्हणूनच हे खंबीरपणाचं असं हे इंग्रजांचं धोरण ते त्यांनी आखल्यामुळं त्यांना शेवटपर्यंत इंग्रजांशी फारसं काही लढावं लागलेलं नाही किंवा फारसं काही विरोध करावा लागलेला आपणास दिसून येत नाही. कारण का, पुढचं जे काही संकट आहे, पुढच्या काही ज्या अडचणी आहेत त्या अडचणी त्या त्यांनी अगोदरच ओळखलेल्या होत्या आणि म्हणून तशा प्रकारची त्यांनी पावलं उचललेली होती. वास्तविक पाहता त्यांच्या पुढच्या काळामध्ये त्यांच्या नंतरच्या काळामध्ये मात्र त्यांनी जी काही सूत्र जपलेली होती ती सूत्र किंवा त्यांची जी काही विचारधारा होती त्या विचारधारापासून काहीसं लांब गेल्यामुळं इथं महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण झालेलं आपणास दिसून येतं. आणि म्हणूनच त्या अनुषंगानं आपल्याला दिसून येईल की वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी राजांनी अतिशय प्रखरपणे विरोध केलेली आणि जी अस्तित्वात असणारी जी वतनदारीची पद्धत होती ती वतनदारीची पद्धत ही त्यांच्यानंतर पुन्हा सुरू झालेली आपणास दिसून येते. कारण का, छत्रपती शिवरायांना त्याची माहिती होती, त्यांना त्याचे दुष्परिणाम माहिती होते. किंवा एखाद्याला जर वतन दिलं तर तो त्याचं वतन हे स्वतंत्ररित्या चालवत होता, स्वतंत्ररित्या त्या वतनामध्ये तो राजासारखा वागत होता, एक स्वतंत्र आपला अधिकार गाजवत होता. आणि म्हणून अशा प्रकारची राज्यांतर्गत राज्यव्यवस्था असू नये, कारण का ही मंडळीच पुढं आपल्याला अडचणीची ठरू शकतील अशा प्रकारच्या विचाराने त्यांनी ही वतनदारीची पद्धत मोडून काढलेली होती. परंतु त्यांच्यानंतर ही वतनदारीची पद्धत ही लागू केली, परिणामी त्याचे दुष्परिणाम पुढं दिसून आलेले आपणास दिसून येतात. वास्तविक पाहता हे जे काही स्वतंत्र राष्ट्र आहे, स्वराज्य आहे, हे स्वराज्य विकसित करण्याचं जे ध्येय होतं ते ध्येय या दरम्यानच्या काळामध्ये हे जे राज्यकर्ते होते ते राज्यकर्ते दुर्दैवानं विसरले होते अशा प्रकारचं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये छत्रपती शाहूंनी मोगलांकडून चौथाई सरदेशमुखीची सनदा मिळवून घेतलेल्या होत्या. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या सनदा मिळवून घेतल्यामुळं
अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावरती इस्लामाचं वर्चस्व किंवा इस्लामी वर्चस्व हे स्वीकारावे लागलेले होते. आणि म्हणूनच या दरम्यानच्या काळामध्ये आपल्या लक्षात येईल की स्वतंत्र सार्वभौम अशा प्रकारची राष्ट्राची जी कल्पना होती ती कल्पना ही मागे पडलेली आपणास दिसून येते. मराठ्यांच्या सत्तेत खरं तर त्या दरम्यानच्या काळामध्ये जी मराठी सत्ता होती अशा प्रकारच्या या मराठ्यांच्या सत्तेमध्ये या छत्रपतींचं महत्त्व कमी कमी होऊ लागलेलं होतं. आणि याच दरम्यानच्या काळामध्ये ही जी सत्ता आहे ती सत्ता वास्तविक पाहता पेशव्यांच्याकडे जाऊ लागलेली होती. राज्यकारभाराची जी सूत्रे आहेत ती सूत्र खरं तर पेशव्यांकडं येण्यास सुरुवात झालेली होती. वास्तविक पाहता पहिल्या 4 पेशव्यांनी हा जो काळ आहे तो अतिशय बलवान मध्यवर्ती सत्तेचा स्थापन करून मराठी सत्तेचा विस्तार करण्याचा एक प्रयत्न केलेला होता. परंतु या काळातही पेशव्याच्या मदतीनेच मराठ्यांचे आरमारी सामर्थ्य नष्ट करण्यात त्या दरम्यान इंग्रजांना यश आलेलं होतं. म्हणजे कशा प्रकारची ही सत्ता होती आणि कसं काही छत्रपती शिवरायांच्या उत्तरार्धामध्ये कशा प्रकारची महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोड होत होती हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे पेशव्यांच्या सत्तेच्या मध्ये सुरुवातीच्या 4 पेशव्यांनी जरी मराठी सत्ता विस्तारित करण्याचा जरी प्रयत्न केला गेला असला किंवा केला होता तरी सुद्धा याच दरम्यानच्या काळामध्ये काही त्यांच्यातल्या उणिवामुळे जे आरमार होतं ते आरमार सुद्धा या दरम्यान इंग्रजांनी नष्ट केलेलं आपणास दिसून येतं. म्हणजे कुठंतरी आपल्याला उणीव या सत्तेमधली दिसून येते. वास्तविक पाहता इंग्रजांचा हा जो डाव आहे किंवा इंग्रजांची जी नीती होती ती बऱ्यापैकी ही कळत नव्हती. लोकांना ते आपलेसं वाटत होतं, परंतु ते त्यांना गुंतवून ठेवणारं होतं, आधिपत्याखाली ठेवणारं होतं. आणि म्हणून वास्तविक पाहता या दरम्यानच्या काळामध्ये हा जो डाव आहे किंवा जे योजना आहेत त्या योजना नानासाहेब पेशव्यांना त्या काळामध्ये त्यांच्या स्वार्थी दृष्टिकोनामुळं लक्षात आल्या नाहीत. पानिपतच्या 3ऱ्या युद्धानंतर माधवरावांनी मराठ्यांची सत्ता काही काळ सावरून धरण्याचा प्रयत्न केलेला होता, पण त्यातही फारसं त्यांना काही यश आलेलं नव्हतं. आणि म्हणूनच माधवराव पेशव्यानंतर मराठी सत्तेच्या ऱ्हासाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. प्रमुख राज्यकर्ते व मराठा सरदार यांनी संकुचित दृष्टिकोनाचा हा स्वीकार केलेला होता. म्हणजे एक थोडकंसं पायापुरतं पाहण्याचं काम, एक स्वार्थी वृत्ती, संकुचित वृत्ती, तेवढंच पाहणं अशा प्रकारची वृत्ती ही त्या राज्यकर्त्यामध्ये निर्माण झाल्यामुळं फारसा असा ब्रॉड दृष्टिकोन, मोठा दृष्टिकोन हा काही त्यांनी जोपासला नाही आणि म्हणून त्याची फळं त्यांना पुढं मिळालेली आपणास दिसून येतात. त्याची आपण चर्चा करणार आहोत. वास्तविक पाहता याच दरम्यानच्या काळामध्ये या राज्यकर्त्यांनी वैयक्तिक हित कसं साधता येईल ते हित साधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि ज्यावेळेस वैयक्तिक स्वार्थाचा, वैयक्तिक हिताचा माणूस ज्यावेळेस विचार करू लागतो त्यावेळेस सामूहिक हित, सार्वजनिक दृष्टिकोन हा त्याचा संकुचित होतो, त्यांचा विचार संकुचित होतो, त्यांच्या भावना संकुचित होता आणि जो काही मोठा विचार असतो तो विचाराला कुठंतरी लगाम हा लागल्यासारखं होतं. आणि म्हणूनच सर्वांनी मिळून मराठीशाहीमध्ये, मराठी सत्तेमध्ये भर घालण्याऐवजी प्रत्येक जण आपलं स्वतंत्र अशा प्रकारचा सुभा निर्माण करू लागला, स्वतंत्र अशा प्रकारचं राज्य निर्माण करू लागलं, स्वतंत्र आपल्या सुभ्यामध्ये, आपल्या प्रदेशामध्ये आपली सत्ता प्रस्थापित करू लागलं. आणि मग झालं काय की आपली सत्ता कशा प्रकारे वाचेल हा दृष्टिकोन झाला. आणि विरोधक कोण झाले तर आपल्या जवळचं जे काही साम्राज्य होतं, जे आपल्या लागून जे काही आपल्या सुभे होते, प्रदेश होते, त्या प्रदेशाला लागून जे काही सत्ता होत्या त्या आपल्याच होत्या, आपल्याच वेगवेगळ्या सरदारांच्या होत्या, त्या सत्तांना विरोध करण्यास सुरुवात झाली. दुसरी एक घटना त्या काळामध्ये घडली आणि ती अशा प्रकारची होती की मुलुखगिरी. आता ही मुलुखगिरी म्हणजे काय तर मुलुखगिरीच्या नावाखाली स्वतःच्याच लोकांची, आपल्याच स्वराज्यातील, आपल्याच प्रदेशातील स्वतःच्याच लोकांची, स्वजनांची लूट करण्यास सुरुवात झाली. म्हणजेच त्याला काय म्हटलं गेलं, मुलुखगिरी. आता मुलुखगिरी सुरू झाली. याच दरम्यान अजून एक घटना घडत होती आणि ती म्हणजे पेशव्यांच्या घरामध्ये
गृहकलहास निर्माण झाला, घरातल्या भांडणास सुरुवात झाली. गृहकलह म्हणजे घरातली भांडणं, आणि घरातल्या भांडणास सुरुवात झाली. आणि त्यामुळं साधारणतः मी पाठीमागं आपल्याला सांगितलेलं होतं की बाह्य शत्रू परवडला, परंतु अंतर्गत शत्रू आपल्याला फार भयानक असतो. आणि म्हणून बाहेरच्याशी आपण भांडण करू शकतो, संघर्ष करू शकतो, परंतु घरात जर संघर्ष असेल, भांडण असेल, तर आपण फारसा काही त्याच्यामध्ये अ, विकास करू शकत नाही किंवा चांगल्या प्रकारची तिथं व्यवस्था लावू शकत नाही. कारण का त्याला काय असतं, अंतर्गत विरोध असतो. बाहेरचा विरोध मोडून काढता येतो, परंतु अंतर्गत विरोध मोडता येत नाही. कारण का तो आतला असतो, आपला असतो, स्वकीयांचा असतो, आणि त्यामुळं तिथं काहीही आपल्याला करता येत नाही, आणि म्हणून विकास तिथं खुंटत राहतो. इथं सुद्धा पेशव्यांच्या घरामध्ये गृहकलह निर्माण झालेले होते, आणि म्हणून त्यांची जी सत्ता होती ती सत्ता पोखरली गेलेली होती. प्रत्येक जण सत्तेसाठी एक अधीर झालेला होता. मला सत्ता कशा प्रकारची मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न ते करत होते. आणि त्यामुळं या दरम्यानच्या काळामध्ये हे त्यांच्या गृहकलहामुळे पेशव्यांची सत्ता सुद्धा पोखरली गेलेली होती. गृहकलहाने किंवा सत्ता स्पर्धेनं हे सगळं झालेलं होतं. आता साहजिकच आहे, जर राज्यकर्त्यांच्या घरामध्येच असं असेल तर सरदार सुद्धा ते पाहत असतात, आपल्या भोवतालची मंडळी ते पाहत असतात. आणि म्हणून अशा प्रकारे ही जी मंडळी हे पाहून त्या सरदारांमध्ये सुद्धा परस्परामध्ये संघर्ष सुरू झाला, आणि त्यामुळं परस्परांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालं. बघा, संशयाचं वातावरण निर्माण कधी खरं तर घरामध्ये होऊ नये. कारण का वेळोवेळी भांडण झाली, बोलून झालं, एकमेकाच्या मनातलं गेलं तर हरकत नाही, किंवा एकमेकांना बोलून दाखवलं तरी हरकत नाही. आता ते वर्गात असतो तर मी अजून त्याच्यावरती खूप बोललो असतो, वेळ असतो, इथं आपल्याला वेळ नाही, आणि म्हणून मला त्या फारसं काही त्याच्याविषयी बोलता येणार नाही. परंतु आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी की संशयाचं वातावरण निर्माण होतं, त्यावेळेस प्रत्येक जण दुसऱ्याविषयी संशयानं पाहू लागतो. आणि ज्यावेळेस संशय हा कुठंच चांगला नाही, घरामध्ये चांगला नाही, व्यक्तिमध्ये चांगला नाही, राष्ट्रामध्ये नाही, कुठंही संशयाचं वातावरण असलं की तिथं प्रगती होत नसते. तिथं नेहमी काही नाही काही, आणि तिथून संघर्षच होतो, त्याच्यातून फारसं काही चांगलं होईल अशा प्रकारचं घडत नाही. आणि म्हणून संशय हा फार भयानक असतो. आणि नेमकं याच दरम्यानच्या काळामध्ये परस्पराविषयी संशयाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. 1795 मध्ये सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर दुसरा बाजीराव पेशवा बनला होता, आणि मराठा सत्तेच्या या अखेरच्या काळात सर्व सरदारांनी खरं तर एकत्रित आलं पाहिजे होतं. एकत्रित येऊन इंग्रजांना विरोध करायला हवा होता. कारण का इंग्रजांजवळ एवढं सामर्थ्य नव्हतं की मराठ्यांना ते हरवू शकतील, परंतु इंग्रजांना हरवण्याचं किंवा इंग्रजांना हरवण्याची जरी ताकद असली तरी सुद्धा त्यांची मानसिकता नव्हती. कारण का त्यांना प्रत्येकाला की असं वाटत होतं की दुसऱ्याच्या काठीनं कसा साप मारला जाईल, म्हणजे इंग्रजांच्या माध्यमातून कसा आपला शत्रू मारला जाईल किंवा त्याचा विरोध मोडून काढला जाईल, अशा प्रकारचे ते संकुचित वृत्तीने विचार करत होते. हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं की हा शत्रू हा काही कायमचा शत्रू नाही आहे, किंवा तो बाहेरचा शत्रू नाही आहे, तर हा शत्रू नसून आपलाच बंधुभाव आहे, आपलाच बांधव आहे. हे इंग्रज मात्र बाहेरचे आलेले आहेत, आणि हे जर इथं आले तर फार मोठ्या परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागेल, याची कसल्याही प्रकारचे यांना खरं तर जाणच नव्हती. आणि म्हणून इंग्रजांच्या माध्यमातून त्यांनी अशा प्रकारे आपल्याच लोकांविषयी किंवा आपल्याच लोकांना त्यांनी विरोध करायला सुरुवात केलेली आहे. आणि दुर्दैव म्हणावं लागेल त्या काळामध्ये खरं तर एकजूट जर झाली असती सगळ्या मराठी सत्तेतल्या सगळ्या सरदारांची वगैरे, तर इंग्रजांचं फारसं काही चाललं नसतं. परंतु ते इतिहासाला मान्य नसावं असं आपण म्हणूया. वास्तविक पाहता इंग्रजांना विरोध करून मराठा सत्तेचं रक्षण करावं असं प्रत्येक सरदाराला मनातून वाटत होतं. परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे परस्परांमध्ये संशयाचं वातावरण होतं. संशयाचं भूत जर एकदा मानगुटीवरती बसलं, डोक्यामध्ये बसलं, तर ते सहजासहजी जात नाही. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय, संशय विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या की संशय मनामध्ये नसावं. जे काही तुमच्या मनामध्ये कुणाविषयी असू देत, मित्रामध्ये असू देत, घरामध्ये असू देत, आपल्या कुटुंबामध्ये असू देत, जे काही मनामध्ये असेल ते अगदी प्रांजळपणाने
त्यांनी काय केलं पाहिजे, एकमेकाशी बोलून दाखवलं पाहिजे, विचारलं पाहिजे की का बाबा अशा प्रकारे तू वागतोय, का अशा प्रकारे तू वागण्याचा प्रयत्न करतोय, काय माझं चुकतंय, काय तुझं चुकतंय. असं ज्यावेळेस तुम्ही बोलाल त्यावेळेस एक वातावरण मोकळेपणाचं होईल. त्या पुढच्या माणसाच्याही मनामध्ये काही राहणार नाही, तुमच्याही मनामध्ये काही राहणार नाही आणि मग काय होईल, एक वेगळ्या प्रकारे तुम्ही जीवन जगाल. तेच या उलट जर संशय असेल तुमचं दुसरे, आता समजा दोघांचं तुमच्या एखाद्या वेळेस काही बिघडलं असेल, काही संघर्ष झाला असेल, काही वाद झाला असेल, तर अशा प्रकारचा वाद झाल्यानंतर आता एखादा माणूस तो दुसरीकडे असतो, आपण इकडं असतो, त्याला कोणतरी दुसरं काहीतरी सांगतं, आपल्याला त्याच्याविषयी कोणतरी दुसरं सांगतं आणि उगीचच आपल्या मनामध्ये काय होतं, संशय वाढत जातो. त्यामुळं स्पष्टपणे बोलणं आणि संशयाचं जे भूत आहे आपल्या डोक्यामध्ये बसलेलं आहे ते काढून टाकणं हे फार महत्त्वाचं असतं. म्हणजे या उदाहरणामधून, इतिहासाच्या माध्यमातून हेही आपल्याला एक अतिशय महत्त्वाचं एक उदाहरण मिळतं आणि ते म्हणजे की माणसानं संशयानं वागू नये, संशयानं राहू नये. याचं कारण की संशयानं आजपर्यंत कुणाचंही चांगलं झालेलं नाही, भलं झालेलं नाही. कारण का, हे आपण या इतिहासामधून हे जे परिणाम आहेत ते परिणामसुद्धा हे या संशयामुळेच झालेले आपणास दिसून येतात. पुढं आता आपण पाहूया. वास्तविक पाहता मगाशी मी सांगत होतो की प्रत्येक सरदाराला मनापासून आंतरिक इच्छा होती की आपण काय करावं, एकत्रित यावं, मिळून इंग्रजांना विरोध करावं. एकंदरीत मला तर असं वाटतं की त्यांना असं वाटतही असावं की इंग्रजच खरे आपले शत्रू आहेत आणि म्हणून यांचा विरोध केला पाहिजे. परंतु दुर्दैवानं संशय असल्यामुळं किंवा परस्परांमध्ये संशयाचं वातावरण असल्यामुळं कुणी कुणावरती विश्वास ठेवू शकत नव्हतं आणि त्यामुळं कुणी एकत्रित येत नव्हते. असं असलं हे एक सरदारांचं झालं. आता यानंतर राज्याचा विस्तार करण्याऐवजी प्रत्येकजण अशा प्रकारे स्वार्थामध्ये हा गुंतलेला होता आणि याच दरम्यान दुसरा बाजीराव हा पेशवे पदावर आल्यानंतर अजून एक वेगळीच भयानक अशा प्रकारच्या परिस्थिती पुढे यायला सुरुवात झालेली होती. विलासी जीवन त्यांचं सुरू झालेलं होतं. त्यामध्ये नाचगाणं, विलास, मजेत, चैनीत राहणं, अगदी म्हणजे विलासामध्ये लोळणं, विकासाकडे दुर्लक्ष करणं, स्वराज्याकडे दुर्लक्ष करणं, आपलं जे काही राज्य आहे त्या राज्याची पुढची जी काही भविष्य आहे त्याच्याविषयी चिंता न करणं आणि म्हणून आजचा दिवस कशा प्रकारच्या आनंदात जाईल, रम्मानात होईल किंवा कशा प्रकारे विलासात जाईल, अशा प्रकारे हा जो काही दुसरा बाजीराव होता तो दुसरा बाजीराव हा जीवन आपलं व्यतीत करू लागला. साहजिकच अशा प्रकारचं म्हणजे आपल्याला वाडवडिलांमध्ये म्हणतात, जुनी माणसं म्हणतात की किती जरी पैसा असला तरी पैसा हा टिकणारा नसतो. त्याला आपण काहीतरी त्याच्यामध्ये भर घालावी लागते. बापजात्याचं कितीपत राहणार आहे, किती टिकणार आहे. आणि म्हणून आपण विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की स्वतःचं कर्तृत्व फार महत्त्वाचं असतं. स्वतःचं कर्तृत्व जर असेल तर ते खरं तर वडिलांच्या इस्टेटीमध्ये आपण भर घातली पाहिजे, आपण ते वाढवलं पाहिजे. वडिलांची इस्टेट विकली नाही पाहिजे. आता इथं मात्र तसंच होतं. वाडवडिलांची जी इस्टेट होती, जे राज्य होतं, ते राज्य खरं तर वाढवायला पाहिजे होतं. मुलुकगिरी करून बाहेरचं साम्राज्य जोडायला पाहिजे होतं. वतनं वाढवायला पाहिजे होती, विकास करायला पाहिजे होता, साम्राज्य वृद्धी करायला पाहिजे होती. परंतु इथं तसं झालं नाही. इथं नेमकं काय झालं, विलासात, आनंदात, चैनी हे दुसरा बाजीराव राहू लागला आणि मग त्यामुळं झालं काय की साहजिकच हे किती पुरणार आहे. पैसा मिळवण्यासाठी त्यांनी मग काय केलं, सरदारांकडे मागणी सुरू केली. आपलेच सरदार होते, त्या सरदारांचा छळ करायला सुरुवात केली. त्यामुळं आता सरदार तरी काय करणार, पैसे कुठनं जमा करणार. मग त्यांनी काय केलं की जे काही आपली प्रजा आहे त्या प्रजांवरती कर लावले. आता हे कर अन्यायी होते, अन्याय करणारे अशा प्रकारचे कर होते आणि त्यामुळं साहजिकच सर्वसामान्य जी जनता होती त्या जनतेला अतिशय जगणं मुश्किल होऊ लागलं. म्हणजे एकीकडं राजा अशा प्रकारच्या चैनी विलासामध्ये जगत होता, तर एकीकडं प्रजा, समाज, जनता, रयत, काही म्हणा त्यांना, ही भुकी कंगाल झालेली होती. लोकांची अन्नान्न अशा प्रकारची दशा झालेली होती. आणि मग मला सांगा, अशा प्रकारच्या व्यवस्थेमध्ये कोणीतरी चांगल्या प्रकारचं या राज्यव्यवस्थेला म्हणेल का? नाही. आणि म्हणून हे अशा प्रकारचे हे जे काही समाज होता, जो प्रजा होती, ती प्रजा त्याच्या विरोधात जाऊ लागली. वास्तविक पाहता
कोणीही सामर्थ्यवान माणूस त्या काळामध्ये 5-50 लोक घ्यायचं आपल्याबरोबर आणि कोणत्याही प्रदेशात आपल्याच लोकांची लूट करायचा. म्हणजे आपण म्हणतो ना कधी कधी काय मोगलाई लागली का, तशा प्रकारची व्यवस्था झालेली होती, अवस्था झालेली होती लोकांची. आणि मग त्या दरम्यानच्या काळामध्ये असं पुंडशाही, झुंडशाही अशा प्रकारची म्हणजे कुणीही लोक एकत्रित घ्यावीत. म्हणजे आता जसं आपण म्हणतो ना की गँग आहे, हे यांची गँग आहे, मग 5-50 पोरं एकत्रित येतात आणि कुठंतरी काहीतरी करायला लागतात. कसं वेगवेगळ्या प्रकार वेगळं असं काम करायचं, त्याच्यातनं पैसे खंडणी मागणं, असं जे काही गँग वगैरे असते तशा प्रकारचं हे करणं हे त्या काळामध्ये सुरू झालेलं होतं. कारण का, लोकांना पर्यायच उरलेला नव्हता. लोकांना पर्याय नव्हता, तरुणांना हाताला काम नव्हतं. आणि म्हणून तरुणांना हाताला काम नसल्यामुळं साहजिकच ते काय करणार होते, अशाच प्रकारचं काय, मग लुटायचं कोणाचं, तर आपल्याच माणसाचं. लुटणार कोण होतं, आपलीच माणसं लुटत होती. आणि म्हणून ही सगळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अतिशय भयानक अशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली होती. आणि म्हणून साधारणतः याच दरम्यानच्या काळामध्ये विठोजी होळकरला दिलेल्या शिक्षेचा सूड घेण्यासाठी यशवंतराव होळकर हे पुण्यावर चाल करून येत आहेत किंवा मोहिमेसाठी इकडे येत आहेत हे समजताच त्यांना विरोध करण्याऐवजी बाजीराव आपली सत्ता टिकवण्यासाठी ब्रिटिशांची मदत घेण्यासाठी गेला. बघा काय अवस्था आहे की आता हे होळकर कोण होते, आपलेच होते. मग आता त्यांच्यावरती अन्याय झाला असेल म्हणजे, किंवा विठोजी होळकरला जी शिक्षा दिलेली होती ती त्याचा सूड घेण्यासाठी ते खरं तर इकडे आलेली होती, बाजीरावांच्या पुण्याकडे आलेली होती. परंतु यावेळी त्यांना असं वाटलं की आता यांचं आक्रमण कसं थोपवायचं. मग हे आक्रमण थोपवण्यासाठी त्या काळामध्ये जे परकीय इंग्रज होते त्या इंग्रजांची मदत घेण्यासाठी हा बाजीराव पेशवे गेला. बघा आता काय कशी अवस्था आहे. आणि मग तिथं गेल्यानंतर 31 डिसेंबर 1802 रोजी दुसरा बाजीराव आणि इंग्रज वकील कर्नल क्लोज यांच्यामध्ये वसईचा तह झाला. कोणामध्ये, दुसरा बाजीराव आणि इंग्रजांचा वकील कर्नल क्लोज यांच्यामध्ये वसईचा तह झाला. आणि वसईच्या तहानं काय नाही झालं की वसईच्या तहाने दुसऱ्या बाजीरावाने ब्रिटिशांची तैनाती फौज स्वीकारली आणि खऱ्या अर्थानं इथनं मराठी सत्तेला घरघर लागली. तैनाती फौज म्हणजे काय होतं की एक प्रकारे हे दुसरा बाजीराव ही तैनाती फौज म्हणजे ब्रिटिशांची फौज ह्यांच्याकडे राहणार होती, तैनात राहणार होती, उभी राहणार. तैनात म्हणजे उभी करणं, उभी राहणार होती. मग आता ह्यांच्याकडे मग त्या फौजेचं कसं होतं, इंग्रजी फौजेचं, तैनाती फौजेचं सगळा खर्च हे बाजीरावानं करायचं. आणि जेव्हा केव्हा त्यांना काय मदत लागेल तेव्हा त्यांनी तिकडे जायचं. आता मला सांगा, शत्रूची फौज कुणाविरोधात लढणार आहे, तर शत्रूच्या शत्रू विरोधात लढणार आहे. म्हणजे हे सगळं गुंतागुंतीचं अशा प्रकारचं त्या काळामध्ये राजकारण होतं. आणि याचा पुरेपूर फायदा हा जो होता तो पुरेपूर फायदा घेण्याचं काम ह्या चाणाक्ष मुत्सद्दी या इंग्रजांनी घेतलेलं आपणास दिसून येतं. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं मुत्सद्दी हे इंग्रज असलेले आपणास दिसून येतात. त्यांच्या मुत्सद्दीगिरी पुढं, चाणाक्षपणा पुढं हे आपला बाजीराव किंवा आपली मराठी सत्ता ही कमी पडलेली आपणास दिसून येते. पेशवाईची सत्ता कमी पडलेली दिसते. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं जेव्हा वसईचा तह झाला त्या वसईच्या तहापासून या मराठी सत्तेला घरघर लागलेली दिसून येते आपल्याला, हे आपल्याला लक्षात येतं. तर अशा प्रकारचं ही सुरुवात झालेली होती राजकीय परिस्थितीमध्ये आपल्याला दिसून येतं. आता दुसऱ्या बाजीरावानं केलेला जो वसईच्या तहाला तत्कालीन जे सरदार होते ते सरदार म्हणजे शिंदे, भोसले, होळकर अशा प्रकारच्या सरदारांनी विरोध केलेला होता. कारण का त्यांच्या पुढचे जे परिणाम होते त्या तैनाती फौजेचे ते परिणाम हे त्यांनी जाणलेले होते. आणि म्हणून अशा प्रकारची तैनाती फौज आपल्याला नको आहे अशा प्रकारची मतं त्यांनी मांडलेली होती. परंतु बाजीराव काही ऐकायला तो तयार नव्हता. आणि म्हणून त्यांनी काय केलं, इंग्रजांबरोबर युद्धाची तयारी सुरू केली. कोणी, शिंदे, भोसले आणि होळकर अशा या सरदारांनी इंग्रजांबरोबर युद्धाची तयारी केली.
आता युद्धाची तयारी केल्यानंतर यावेळी सुद्धा त्यांनी एकत्रित अशा प्रकारचं जर युद्ध केलं असतं तर इंग्रजांचा पराभव करणं सहजासहजी सोपं होतं. परंतु इथं सुद्धा परस्परांमध्ये अविश्वासाचं वातावरण, संशयाचं वातावरण, कुणावरही विश्वास नाही अशा प्रकारची अवस्था, आणि यामुळं साधारणतः त्या काळामध्ये त्या काळामध्ये शिंदे व भोसले यांच्यापासून होळकरांना अलग करण्यामध्ये इंग्रजांना यश आलं. इंग्रजांनी शिंदे व भोसलेंच्या संयुक्त फौजांचा पराभव केला आणि यशवंतराव होळकरांनाही पराभूत केलं. म्हणजे बघा, परस्परांमध्ये जर अविश्वासाचं वातावरण असेल, जर समजा संशयाचं वातावरण असेल, तर अशा प्रकारच्या परिणामाला सामोरं हे जावंच लागणार होतं आणि ते घडलंही. आणि म्हणूनच या विजयामुळे खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा इंग्रजांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या सत्तेचा पाया आणखीनच दृढ केलेला दिसून येतो, खंबीर केलेला दिसून येतो. आणि मग इसवी सन 1811 मध्ये इंग्रजांचा रेसिडेंट म्हणून पुण्यास आलेला एल्फिस्टन याने दुसऱ्या बाजीरावाच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप सुरू केला. आता बघा कशी मालिका आहे, कशा प्रकारे इंग्रज इथं आत येत होते. पहिल्यांदा काय केलं, दुसऱ्या बाजीरावाच्या त्याचा फायदा घेतला, त्याच्या त्या परिस्थितीचा, आणि त्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्याने काय केलं की पहिल्यांदा तैनाती फौज सुरू केली, ते त्यांच्याकडे दिली. त्याच्यानंतर जे काही सरदारांनी विरोध केला ते मल्हार होळकर वगैरे जे होते सगळे, त्या होळकरांना वगैरे जे काही वेगवेगळं पाडलं, शिंदे भोसले अशा प्रकारचे जे होळकर यांच्यामध्ये दुही निर्माण केली आणि या तिघांनाही त्यांनी पराभूत केलेलं आपणास दिसून येतं. आता त्याच्यानंतर आपण पुढं पाहिलं की इंग्रजांचा रेसिडेंट म्हणून पुण्यास आलेला एल्फिस्टन जो होता त्यांनी दुसऱ्या बाजीरावाच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप सुरू केला. त्यामध्ये इंग्रजांच्या तहामुळं खरं तर त्या काळामध्ये मुलुकगिरी बंद झाली होती. मुलुकगिरी बंद झाल्यामुळे, मगाशी मी सांगितलं मुलुकगिरी म्हणजे काय, की 5-50 लोक गोळा करायची आणि लोकांचं लुटायचं. लोकांचे काही धान्य असेल, पैसा असेल ते लुटायचं आणि ते ओरबडून आणायचं, ह्याला म्हणायचं मुलुकगिरी. ते बंद झालेलं होतं. दुसरी गोष्ट, याच दरम्यान पैसा मिळवण्यासाठी दुसऱ्या बाजीरावाने पटवर्धन, रास्ते, पानसे अशा प्रकारच्या सरदारांचा छळ सुरू केलेला होता. आणि म्हणून छळ सुरू केल्यामुळं अशा या छळाच्या तक्रारी घेऊन एल्फिन्स्टनकडे ही मंडळी गेलेली होती. काय करायचं आता, काय अवस्था होती बघा. कोण कुणाकडं कशासाठी जाते. आपल्याच राज्यामध्ये, आपल्याच प्रदेशामध्ये, आपल्याच विरोधात आपलाच माणूस छळ करतोय म्हणून, आपलाच राज्यकर्ता छळ करतोय म्हणून आपण परकीयाकडं, दुसऱ्याकडं, जो सातासमुद्राकडून बाहेर आले, इतक्या लांब आलेला आहे, अशा इंग्रजांकडे हे जायला लागले आणि एल्फिन्स्टनकडे दाद मागू लागले. आता हे दाद मागितल्यानंतर, ह्या तक्रारी केल्यानंतर वास्तविक पाहता एल्फिन्स्टनने या संधीचा फायदा घेतला. बाजीराव व सरदार यांच्यामध्ये हे जे काही हे होते ना सरदार, रास्ते, पानसे, पटवर्धन, हे जे सरदार होते, ते सरदार आणि बाजीराव यांच्यामध्ये पंढरपूरचा तह घडवून आणला. पंढरपूर येथे झाल्यामुळे त्याला पंढरपूरचा तह असं म्हणतात. पंढरपूरचा तह घडवून आणला आणि त्यामुळं पेशव्यांचे सरदारावरील हक्क नष्ट झाले. बघा कशा प्रकारे एल्फिन्स्टननं त्याची बाजू आणि पेशव्यांना कसं बाजूला करायला सुरुवात केली, की सरदार आपल्याकडून घेतले आणि जे काही सत्ता, जो हक्क त्यांच्यावरती होता, तोही हक्क त्यांचा नाहीसा करून टाकला. आणि इसवी सन 1817 मध्ये पुणे येथे बाजीरावाबरोबर एक तह करून एल्फिन्स्टनने पेशव्यांच्या नर्मदेच्या पलीकडील प्रदेशावरील हक्क नष्ट केला. बघा, पहिल्यांदा सरदारांवरील हक्क नष्ट केला आणि नर्मदेच्या पलीकडील प्रदेशावरील सुद्धा हक्क त्यांनी बाजूला त्याचा केला, नष्ट केला. म्हणजे अंतर्गत दुहीचा, अविश्वासाचा
परस्पर संशयाच्या वातावरणाचा कशा प्रकारचा तोटा होऊ लागला किंवा तोटा होत गेला याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे पेशवाईमध्ये किंवा पेशव्यांच्या या सगळ्या कार्यपद्धतीमध्ये आपल्याला दिसून येईल. आणि त्याच्यामध्ये एक होतं की इंग्रज आणि इंग्रजांचे जे अधिकारी होते ते अतिशय मुत्सद्दी होते आणि त्यांना कशा प्रकारे यांना नमवायचं आहे हे त्यांना माहिती होतं. आणि म्हणूनच बाजीरावाला त्यांनी एकाकी पाडलं. कारण सरदार तर सगळे बाजूला केले, त्यांच्यावरचा हक्क नष्ट केला. एवढंच नव्हे तर त्यांचे प्रदेशसुद्धा, नर्मदेचे पलीकडचे प्रदेशसुद्धा त्यांनी आपल्याकडे घेतले म्हणा किंवा त्याच्यावरचा हक्क नष्ट केला. आणि याच दरम्यानमध्ये त्र्यंबकजी डेंगळे, बापू गोखले यासारख्या काही सरदारांच्या मदतीनं बाजीरावाने इंग्रजाविरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न केला. आता सत्ता खिळखिळी झाल्यानंतर अशा प्रकारचा उठाव म्हणजे एखादी चूक केल्यानंतर, चूक झाल्यानंतर, ती तेवढ्यापुरती चूक झाल्यावर लक्षात आल्यानंतर ती लगेच सुधारली तर चालेल, परंतु याचा कालखंड जास्त गेलेला होता. आणि इंग्रजांसारख्या मुत्सद्दी शत्रूंनी पूर्णतः बाजीरावाला एकाकी पाडल्यानंतर काही सरदार जे उरलेले होते त्यांना एकत्रित घेऊन पुन्हा त्यांच्यावरती चाल करणं म्हणजे हे खरं तर पराभूत होण्याचंच लक्षण होतं. आणि झालंही तसंच. जेव्हा त्याने इंग्रजांना विरोध केला तेव्हा त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आणि पराभव स्वीकारून 2 जून 1818 रोजी बाजीराव इंग्रजांना शरण आला. इंग्रजांनी 1818 मध्ये मराठ्यांचं राज्य खालसा केलं, म्हणजेच नष्ट केलं. इंग्रजांनी छत्रपतीची सत्ता काही काळ चालू ठेवली. इंग्रज अतिशय धोरणी होते, अतिशय मुत्सद्दी होते, कारण त्यांना एतद्देशीय समाजाचा रोष पत्करायचा नव्हता. एतद्देशीय लोकांना तर आपल्याला इंग्रजी सत्ता चांगली आहे, इंग्रज चांगले आहेत, आपल्या राज्यकर्त्यापेक्षा हे बाहेरून आलेले इंग्रज चांगले आहेत, अशा प्रकारचं त्यांच्या मनावरती बिंबवायचं होतं. आणि म्हणून त्यांनी काही काळ जरी पराभूत केलं असलं तरी 1818 साली जरी समजा त्यांना पराभूत केलं असलं तरी सुद्धा त्यांनी पेशव्यांची सत्ता काही काळ त्यांनी राहू दिली. याच्या पाठीमागं फार मोठं त्यांचं लॉजिक होतं, तर्क होता. कारण का त्यांना इथला जो काही इथला विरोध आहे सर्वसामान्य लोकांचा तो आपल्याला ओढवून घ्यायचा नव्हता. कारण का त्यांना माहिती होतं, त्यांनी त्याचा अभ्यास केलेला होता की इथली जनता जी आहे ते राज्याप्रती आदर राखणारी आहे, प्रेम राखणारे आहे आणि निष्ठा असणारी अशा प्रकारची आहे. आणि म्हणून लगेचच जर आपण त्यांना पायउतार केलं, लगेचच त्यांची सत्ता जर संपुष्टात आणली तर पुढं आपल्याला यांचा विरोध होऊ शकतो. आणि म्हणून हा विरोध आपल्याला नको आहे. आपण फक्त ह्या हळूहळू त्यांच्यामध्ये बदल घडवून आणू अशा प्रकारे त्यांनी ती वाटचाल सुरू केलेली आहे. 1848च्या दरम्यान पुढं दत्तक वारस नामंजूर केला त्यांनी. म्हणजे दुर्दैवानं त्या दरम्यानच्या काळामध्ये राज्यकर्त्यांमध्ये काही सरदारांमध्ये हे त्यांना स्वतःचं मूल नसे किंवा मुलगा नसे. आणि म्हणून अशा प्रकारचे मुलगा नसल्यानंतर त्या गादीला वारस कोण? तर अशा प्रकारच्या या अडचणीच्या वेळी गादीचा वारस म्हणून ते काय करायचे, तत्कालीन कुठल्या तरी किंवा जवळच्या आपल्या घराण्यामधला एखादा मुलगा जो आहे तो मुलगा दत्तक घ्यायचे आणि त्या अनुषंगानं त्या दत्तक मुलाच्या माध्यमातून ती राजकीय व्यवस्था किंवा ते राज्य हे चालवायचे. परंतु 1848 मध्ये इंग्रजांनी असं काही एक हे केलं की त्यांनी दत्तक विधान म्हणजे जो काही दत्तक घेण्याची जी प्रथा आहे ती दत्तक घेण्याची प्रथा त्यांनी बंद केली, कायद्यानं बंद केली. आणि त्यामुळं झालं काय की जे दत्तक होते ते दत्तक मृत्यू पावल्यानंतर त्याच्यानंतरची जी ते जे राज्य आहे किंवा ती सत्ता आहे ती इंग्रजांकडे आली. म्हणजे हळूहळू त्यांनी धड डायरेक्ट विरोधही करायचा नाही आणि धड त्यांना चांगल्या प्रकारचं जगूही द्यायचं नाही. अशा प्रकारचं वृत्ती, अशा प्रकारची व्यवस्था ही त्यांनी त्या काळामध्ये करून ठेवलेली होती. अशा प्रकारची ही एक सगळी राजकीय व्यवस्था ही तिथं निर्माण त्यांनी केलेली होती. त्यामुळं वास्तविक पाहता महाराष्ट्रात उदयास आलेलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वधर्म स्वराष्ट्र रक्षणाच्या प्रेरणातून उभा केलेलं हे जे स्वतंत्र स्वराज्य होतं ते खरं तर नष्टच झालेलं होतं. आणि म्हणूनच एकंदरीत या दरम्यानच्या काळामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, अव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळं
साहजिकच हे जे राजकीय स्वतंत्र जे राजकीय अस्तित्व होतं ते राजकीय अस्तित्व नष्ट झालं आणि महाराष्ट्र हा इंग्रजी सत्तेच्या आधिपत्याखाली गेला असं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच एकंदरीत याविषयी जर आपण चर्चा केली, आपण जर आढावा याचा घेतला, म्हणजे साधारणतः 19व्या शतकातील प्रारंभीचे महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, आर्थिक जीवन पाहत असताना राजकीय जीवनाचा उहापोह केला असता आपल्याला लक्षात येतं की हे जे शतक होतं 19वे शतक हे महाराष्ट्रामध्ये आमूलाग्र बदल घडवणारं होतं. त्याचप्रमाणे इथं हे सगळं का घडलं तर साधारणतः त्या दरम्यान जे काही छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जे काही कल्पना, संकल्पना, विचार जे होते ते विचार थोडेसे बाजूला गेलेले दिसतात. कारण का स्वातंत्र्य सार्वभौम राष्ट्राची जी कल्पना होती ती कल्पना या दरम्यान मागं पडलेली दिसते आणि म्हणूनच साधारणतः इथं या इंग्रजांचं फावलेलं आपल्याला दिसतं. वास्तविक पाहता तत्कालीन राज्यकर्ते जे पेशवे जे होते, दुसऱ्या बाजीरावासारखा पेशवा आपण मगाशी चर्चा केली, तर इथं सुद्धा फार त्यांची सुद्धा याच्यामध्ये मदतच झालेली आहे इंग्रजांना इथं स्थिर करण्याची, की यांचे विलासाचं जीवन, अराजकतेचं जीवन, कारण का आपल्याच माणसाने आपल्या तिथं पुंडगिरी करावी, मुलुकगिरी करावी, आपल्याच लोकांना त्रास होईल अशा प्रकारचं वागावं. कारण का विलासी जीवनापुढं माणसाला काही कळतच नाही ना. शेवटी पैसा कुठेतरी कमी पडणारच आहे आणि मग पैसा जर कमी पडला तर मग अशा प्रकारचं मनात नसूनही काही गोष्टी, काही पावलं उचलावी लागतात आणि म्हणून त्यांनी त्या काळामध्ये आपल्या सरदारांना सुद्धा मुलुकगिरी करायला सांगितली आणि त्यामुळं सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये या सत्तेविषयी, राज्यकर्त्यांविषयी एक वेगळ्या प्रकारची एक द्वेषाची भावना निर्माण झाली. कारण राज्यकर्ता कसा असावा तर रयतेला समजावून घेणारा असावा, रयतेला पुढच्या पोराप्रमाणे वागवणारा असावा आणि लोक काही फारशी काही वेळ गेलेला नव्हता. छत्रपती शिवरायांचं जे काही स्वराज्य होतं त्या स्वराज्याविषयीच्या कल्पना, स्वराज्याविषयीचा विचार, स्वराज्याविषयीच्या रयतेची जी घेतलेली काळजी ही लोक ऐकून होती, काही लोकांनी अनुभवलेलं होतं आणि म्हणून ही जी काही आत्ताची जी परिस्थिती होती ती परिस्थिती जर पाहिली तर पूर्णपणे ती वेगळी असलेली दिसून येते आणि खरोखरच अशा प्रकारे विनाशाकडे जाणारीच अशी असलेली आपणास दिसून येते. त्यामुळं तिथं विलासाचं, अराजकतेचं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे इथले राज्यकर्ते होते त्या राज्यकर्त्यामध्ये, सरदारांमध्ये जरी त्यांना असं वाटत होतं, इंग्रजांची भीती वाटत असली, इंग्रजांच्या इथं आपल्या राज्यामध्ये हस्तक्षेप करताना पुढची भीती वाटत होती, की पुढं काय होणार आहे हे त्यांना माहिती होतं आणि म्हणून एकत्रित येऊन काही लढण्याचा प्रयत्न, त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांवरती अविश्वास, परस्परांमध्ये संशयाचं वातावरण आणि म्हणून अशा प्रकारचं अविश्वासाचं, संशयाचं वातावरण असल्यामुळं आणि एक ते डोक्यात बसल्यामुळं साहजिकच त्यांना यश प्राप्त होऊ लागलं नाही आणि म्हणूनच शेवटी आपण ते पाहिलं की 1818 मध्ये हे पेशवाई नष्ट झाली आणि मराठ्यांची सत्ता खऱ्या अर्थानं नष्ट झाली, इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. हे सगळं काय झालं तर या दरम्यानच्या काळामध्ये जी काही राजकीय व्यवस्था होती त्या राजकीय व्यवस्थेमुळे हे घडलेलं आपणास दिसून येतं. पुढच्या स्लाइडमध्ये आपण सामाजिक व्यवस्था कशा प्रकारची होती हे आपण पाहूया. इथं आपण थांबूया.